27th, philosopher Sant Shri Gnaneshwara and Sant Shri Tukaram Endowment Lecture Series and Orientation Program 2022. गृहपाठ केल्याने काय होतं? गृहपाठाचा अर्थच मुळी असा आहे की मुलांनी जे शाळेत केलं ते पुन्हा घरी करायचं. हल्ली तो गृहपाठ शाळेतला घरी होत नाही म्हणून तो करायला मुलांना क्लासला लावलं जातं आणि मग त्या क्लासचा गृहपाठ आई वडील करतात. अशा या सगळ्या वातावरणातनं आपण बाहेर पडलं पाहिजे. आणखीन एक राक्षस आहे, मी आता थोडक्यात बोलणार आहे. आणखीन एक राक्षस आहे, तो म्हणजे परीक्षा. काय करायची आहे परीक्षा? अहो 8वीपर्यंतच्या परीक्षा कायद्याने आपण बंद केल्या तर पालकांचाच ओरडाआरडा जास्त की मग आम्हाला मुलं शिकतायत ते कसं कळणार. मला असं वाटतं परीक्षेसाठी अभ्यास, परीक्षेसाठी तयारी, परीक्षेसाठी मुलांनी काम करायचं ही फार मोठी विकृती आपल्या शिक्षणात शिरलेली आहे. परीक्षा म्हणजे काय असायला पाहिजे? आमची मुलं जे काही शिकत आहेत ते कितपत झालं आहे, त्यांचं शिकणं काय राहिलेलं आहे हे पाहण्याचा एक मार्ग परीक्षा आहे. पण आज लेखी परीक्षांचं भूत आपल्या डोक्यावर इतकं आलेलं आहे की सारं शिक्षण परीक्षेच्या दिशेनं वळवलं गेलं आहे. वास्तविक शिकणारी मुलं हा महत्त्वाचा भाग आहे, त्यांचा विकास हा महत्त्वाचा भाग आहे, त्यांचं व्यक्तिमत्व हा महत्त्वाचा भाग आहे आणि याला काही सवडच नाही आमच्या शाळा कॉलेजमध्ये. का तर आमचे विषय ठरवलेले जे आहेत त्याचा जो पोर्शन आहे तो आम्हाला पूर्ण करायचा आहे. म्हणजे हा एक महत्त्वाचा दोष लक्षात घ्या शिक्षणातला की शिक्षक विषय शिकवतात, शिक्षक मुलांना शिकवत नाहीत. याचा अर्थ साधा सरळ आहे खरा तर. विषय शिकवतो म्हणून आपण विषयाची तयारी करतो. संस्था जेव्हा तुमची प्राध्यापक म्हणून नेमणूक करते विशिष्ट विषयासाठी करते, त्याची डिग्री आहे की नाही पाहते. DED BEd वाल्यांनी शिकवलेल्या मेथड्स ज्या आहेत त्या त्यांना माहिती झाल्या आहेत का, अशा तऱ्हेचा एक विचार शिक्षक निवडताना तुम्ही करता. म्हणजे तुम्ही विषयाचे तज्ज्ञ होता. पण माझा पहिला प्रश्न तुम्हाला जाहीरपणे आहे तो म्हणजे तुम्ही मुलांचे शिक्षक आहात का? असाल तर मला आनंद आहे, नसाल तर मला आणखी काही सांगायचं आहे तुम्हाला. मुलांचे शिक्षक असणं याचा अर्थ जसं विषयाचे शिक्षक होताना तुम्ही विषय समजावून घेतलाय, त्यातली तज्ज्ञता मिळवली आहे, तशी मूल नावाच्या विषयातली तज्ज्ञता तुम्ही मिळवली आहे का? तुम्हाला मूल माहिती आहे का? मी मूल असं जेव्हा म्हणतो तेव्हा विद्यार्थी असंच मला म्हणायचं आहे. सर्व पातळीवर विषयी बोलतो आहे मी सर्वसामान्य बोलतो आहे आणि सगळ्यात शेवटी मी बालशिक्षणाकडे येणार आहे. आपल्याला मूल समजलं आहे का? इथनंच खरं शिक्षण बदलतं आहे काय हे कळायला सुरुवात होईल तुमची. अनेक संशोधनं झाली आहेत, मानसशास्त्रात झाली आहेत आणि अलीकडच्या काळात मानसशास्त्राच्या जोडीला मज्जाशास्त्र आलेलं आहे, मेंदूचं शास्त्र आलेलं आहे आणि याच्यातून असं लक्षात आलं आहे 3 गोष्टी मुलांविषयीच्या. पहिली गोष्ट, मूल निसर्गतः असतं कसं. आपण सरसकट सगळी माझ्यासमोर बसलेली मुलं सगळी समान आहेत असं म्हणतो किंवा गृहीतच धरतो. कित्येकदा आम्हाला त्यांची नावंही माहिती नसतात वर्षभर शिकवून, पण तो वेगळा विषय. मूल असतं कसं हे निसर्गतः आपल्या संबंध शिक्षणात कधीही आलेलं नाही आहे. तुमच्या संस्थेचा विस्तार पाहता, तुमच्या संस्थेची झेप पाहता मला खरंच मनापासून एक सूचना करावीशी वाटते की आपल्या कोर्सेसमधला एक कोर्स
मूल असतं कसं, मूल वाढतं कसं आणि मूल शिकतं कसं, याला मध्यवर्ती ठेवून करावा. मी आपल्याला मदत करीन त्या बाबतीत. मी खूप मोकळेपणाने आपल्याशी बोलतोय. मूल आपल्याला कळलं पाहिजे. आणि संबंध 1950 सालापर्यंत असलेली वर्तनवादी विचारसरणी जी आपल्या डोक्यावर बसली आहे, जे माझ्या आजोबांपासून नातवापर्यंतचं वर्णन मी केलं आहे, या शिक्षणाला शास्त्रीय मानसशास्त्रीय परिभाषेत वर्तनवाद असं म्हणतात, बिहेवियरिझम असं म्हणतात. DED वाल्यांना ते नीट माहिती आहे. परंतु हा बिहेवियरिझमचा प्रकार शिक्षण पद्धतीचा 2013 सालचा आहे. 100 वर्ष होऊन गेलीत. जगभर तो 50 सालापर्यंत भरपूर पसरला. आपल्याकडे इंग्रजांनी दान दिलं आपल्याला या वर्तनवादाचं आणि तो इथे घट्ट रुजून बसला.